श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामींची भक्ती करत असताना जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो किंवा त्याच्या आयुष्यात स्वामींचे सुंदर चमत्कार होतात ना, तेव्हा तो भक्त खरोखरच खूप मोठा भाग्यवंत असतो. कारण साक्षात स्वामींनी त्या भक्तांची निवड करावी लागते भक्ती करण्यासाठी. आणि जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताला निवडतात ना, तर तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार हे नक्कीच होत असतात. आणि हेच स्वामींचे चमत्कार आपल्या चॅनलवरती भक्तांच्या स्वभाषेमध्ये शेअर केले जातात. त्यामुळे जर स्वामींचे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करा. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला स्वामींचा प्रत्येक अनुभव ऐकण्याची संधी भेटेल. आणि जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बीड जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी केलेले चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. हॅलो, बोला ना ताई. मी तुम्हाला एकदा कॉल केलता, तुम्ही रिसिव्ह केला नाही ताई. बोला ना. असेल काय कामात वगैरे, बोला ना. म्हणलं आज तरी लावून बघावं लागतंय का नाही, पण लागला आज स्वामीची इच्छेने. हा हा हा. तेच माझा अनुभव सांगायचा होता, बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे माझा. हा हा. अरे वा. नाव सांगायचंय का ताई? नाव नका सांगू ताई, बीड जिल्ह्यातून बोलते फक्त. बरं बरं, चालेल. कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? मी असेच अगोदर आमचं एवढी वाईट परिस्थिती होती, लय म्हणजे लय भयानक. हा हा. मिस्टरांचं दुकान होतं, ते पण गेलं. अरे पुन्हा बापरे. मला साधी ड्युटी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसची, एवढी माझ्या त्या ड्युटीत अडचणी यायच्या. विनाकारण हॅरेसमेंट, विनाकारण मला बोलणे, काही असंच घडायचं. हा असं करीत करीत मग आमचे एका ऑफिस मधले एक जण करत होतं. हा त्याने आम्हाला खूप वर्षापूर्वी म्हणले होते की तुम्ही स्वामी सेवा करा, पण मी दुर्लक्ष केलं. म्हणजे कसं आपल्याला म्हणजे लवकर हे होत नाही ना चांगल्या गोष्टी घडण्याची. हो ना हो ना. लगेच लक्षात येत नाही आणि स्वामींनी पण भक्तीत घेण्याचा वेळ यावा लागतो ना ताई. यावं लागते. मग ते नंतर असं कसे अचानक मग मी आणि माझ्या वहिनी चाललोत. मग मी म्हणलं वहिनीला, वहिनी आपण स्वामी सेवा तरी करू. त्यांचं बी अशीच परिस्थिती होईल. तर म्हणलं जाऊ द्या बघू, म्हणले आपल्याकडे फोटो नाही काय नाही. मी म्हणलं जाऊया का. मग रोडनी चालायला हा तर मग छोटे छोटे फोटो घेऊन बसलेले एक माणूस होता. हा मग माणसाला म्हणलं मामा म्हणलं आम्हाला फोटो घ्यायचा स्वामीचा, तुमच्या ह्याच्यात शोधा ना एखाद फोटो. ते हा म्हणलं नाही हो, फोटोच नाहीत स्वामीचे म्हणले, हा. आहेत ते वरी लावलेले आहेत. मी म्हणलं पिशवीत आहेत, काढा ना आमच्यासाठी. म्हणलं बघा, जर आमच्याकडे यायचे असले स्वामी तर तुमच्या पिशवीत सापडतील, नसले यायचे तर राहू द्या म्हणलं. पण आम्हाला इच्छा आहे ना, आम्हाला कुठून फोटो आणू माहित नाही. तुम्ही दिसलात आमचं बोलणं असताना तेवढं आम्हाला फोटो बघू द्या. हा. तर ताई फोटोची ते म्हणले मला तर वाटत नाही बघा म्हणले हाय म्हणून. पण तुम्ही लयच आग्रह करायला तर ते उलटीत पिशवीनी. म्हणजे हा. त्यांनी बांधलेले वेगळे आणि पिशवीत वेगळे फोटो होते. आणि अरे त्यांनी वा. ती पिशवी उलटिली. हा. तर त्या पिशवीत ते 2 फोटो निघले छोटे छोटे. अरे वा. ते 2 निघले. म्हणलं वहिनी बघा, आपल्याला स्वामीला सेवा करून घ्यायची तर आपली परीक्षा बघत होते. मग तेव्हापासून आम्ही स्वामीच्या ह्याच्यात आलो बघा. अरे वा. एवढे मोठे म्हणजे मालकावर एवढं कर्ज होतं हे होतं. पण ते कसं हळूहळू कमी होत गेलं. पुन्हा मग आमच्याकडे पैसेही नव्हते मुलीचं लग्न करायला. फक्त हा. माझ्याकडे 1,00,000 रुपये होते. एवढं मुलीचं मोठं लग्न झालं, मला असं स्वप्नात पण वाटत नव्हतं एवढं मुलीचं मी मोठं लग्न करायचं. अहो ताई, स्वामी जर बरोबर असतील तर काहीच अशक्य नाही ताई.
स्वप्नात वाटलं नाही तरी चालेल, पण स्वामी जर असतील ना बरोबर तर काहीही होऊ शकतं ताई. स्वप्नात एवढं मोठं चांगलं नंदाच्याच घरी गेली. हां, आणि हां. अगोदर होय करत होते मलाच द्यायचं, पण सांगितलं सगळ्यांनी. मुलाला शेत आहे 2-2.5 एकर. हां, हे आहे मुलगा. परत तिचं बी लागलं. पुन्हा तिनं बी स्वामी सेवेत केले. पुन्हा तिनं 9 गुरुवारचे व्रत केले. हां, किरायच्या घरात राहत गुरुवारचे व्रत करू का म्हणलं, कर बाई म्हणलं, मला घर भेटावं स्वतःचं म्हणून म्हणलं कर. तर हां, तिचे 4च गुरुवार झाले. हां. चौथ्या तर गुरुवार, 5व्या गुरुवारी तर 6व्या गुरुवारी तर तिने स्वतःच्या घरात गेली बघा. अरे वाह! 34 लाखाचं घर ते, आणि तिच्या नवऱ्याने बुक बी गेलं. एवढा चांगला एरिया भेटला, एवढंही भेटलं. मग तिने पहिला फोटो स्वामीला घरात नेला बघा. अरे तिला वाह! एवढा अनुभव आला, आणि मला पण एवढं माझ्या स्वप्नात नव्हतं लग्न एवढं मोठं करेल, पण एवढं चांगलं होईल. मुलगा डॉक्टर BHMS ला लागला. म्हणजे हां, एवढं माझं चांगलं म्हणजे सगळं. आणि एवढी ड्युटी होते ना, उगाच आरोप हे केलं नाही, तिथं हे झालं, हे तुम्ही असंच केलं. सारखं कुणाचे फोन ना फोन. पण आता ते फोनच बंद झाले बघा. अरे कटकट वाह! फोन होते का, ते कटकटीचे फोनच बंद झाले. हां, हां. ताई तुमच्या मुलीने घर होण्यासाठी संकल्पयुक्त सेवा केली होती का अशीच स्वामींना म्हणाली होती, की मी गुरुवारचे उपवास करते? नाही, तिने संकल्पयुक्त केली. तिने व्हिडिओ बघितले मोबाईलला. हां, आणि मी म्हणलं, बाई संकल्प कर म्हणलं, हातात फूल, अक्षदा, हळदी कुंकू घे आणि फोटो आण. अक्कलकोटला जाऊन तिने फोटो आणला. म्हणलं हं, तू मग स्वामीला असं असं माझी स्वामी इच्छा आहे, आणि ह्या इच्छा करता मी तुझे 9 गुरुवारचे व्रत करत स्वामी, हं. आणि माझी इच्छा तुम्ही मानून घ्या. म्हणून तिने संकल्प करून केलं. तर 6व्या का 7व्या गुरुवारी तर ती तिच्या स्वतःच्या घरात गेली. अरे वाह! आणि ती आता दररोजचं करते. आणि माझ्या मिस्टरला कसला देवाचा नाद नव्हता ताई, कसला म्हणजे कसला. तर हां, ते आता दररोज उठून स्वतः देवपूजा करते. दररोज स्वामीचं काय 11 माळी जप करते तर. अरे वाह! आणि आता ते व्यंकटेश स्तोत्र चालू केलेत वाचायला. दररोज उठलं की सकाळी ते व्यंकटेश स्तोत्र वाचतात म्हणून. अरे वाह, वाह! व्यंकटेश स्तोत्र खूप प्रभावी आहे ताई. हा, खूप. एवढे दोघांची कटकट असायची ना, पण हं. आता कसलंच कधी असं शिवी पण नाही मला. अरे वाह! ते बरं झालं. काय म्हणजे एवढं म्हणजे इतका बदल ना, सगळं स्वामीमुळेच झालंय बघा. मला हे अनुभव तुम्हाला सांगायचं तर एवढं हे झालं. आणि माझ्या बहिणीला पण अनुभव आला. एवढं तिची सुनबी एवढी लईच मूर्ख झाली. त्यांनी शिकविलं केलं आणि ती हां, गेली वडिलाकडे. मीच नाही गेली. आणि हां, मला असं करायचं नाही, ती बोलायली, शिव्या द्यायला तिचे वडील हे ते. हां, मग यायचे तुझ्या वडील म्हणत मला पाठवायची नाही इकडे. मग मी म्हणलं काय कर, तिला वाचता लिहिता येत नाही, अडाणी आहे माझी बहीण. तर हां, मी म्हणलं तू काय कर, तिला पहिलं म्हणत होते कर सेवा, पण तिने दुर्लक्षच करायची. मी हां, हां, म्हणलं आता 1.5 वर्ष झालं ह्या घाण्यात आहेत म्हणलं, तू कर म्हणलं सेवा स्वामीची, विचार म्हणलं स्वामीला, बोल म्हणलं तुझ्याकडे मूर्ती आहे, अभिषेक कर, बोल, सांग हं, म्हणलं स्वामीला की स्वामी मला ह्या 3 गुरुवारचं तरी व्रत कर म्हणलं तू, आणि ह्या संकटातून बाहेर काढा. तिला हं. पाठ चांगली असली तर आमच्याकडे पाठवा. तिचं जर कपटी मनानं राहिली आणि आमच्या संग विरोध केला तर तिला तुमच्या इच्छेनं करा म्हणजे, काय करायचं ते करा. तर हां. ती एक गुरुवार झाला, दुसऱ्या गुरुवारीच त्यांचा आला निरोप की आम्हाला मिटवून घ्यायचंय म्हणून. अरे वाह! बरं झालं. पण मिटलं. आणि एवढं म्हणजे ती काहीच मागितलं नाही मॅडम तिने. हां, की हां. समजा अरे हे द्या किंवा हे पैसे द्या, अगं काय द्या. माझी बहीण तरी बोलली, मी तुला इतकं सांभाळ तितकं सांभाळ, तू असं केलं नाही काय नाही. लेकराचा तरी विचार करते, एक लेकरू आहे. पण ती काहीच आई वडील बोलले नाही. त्यांनी म्हणले आम्हाला पसारा नाही. ती बहीण म्हणली तुमचा आम्हाला चमचा पण नको, म्हणजे तुमचा सगळा पसारा नाही, म्हणजे मला काही नको. ते अरे वाह! पसारा दिला तिने. आणि तिचं 3ऱ्या गुरुवारपर्यंत बी मिटलं बघा तिचं ते. 2 वर्षापासून ह्या घाण्यात बसली होती. यायचंच नाही म्हणायची. कुणाला बी सांगितलं तर यायचं नाही. आणि तिचा बाप म्हणायचा नांदाय गेली म्हणजे चौकडून त्यांनी असं एवढं टॉर्चर केलं तर त्यांच्या कुटुंबाला लई. त्यांना रात्र रात्र झोप नसायची. सारखं ते लेकरू आहे एक 2-3 वर्षाचं. हां, आणि हां. ते लेकराची तारतूत म्हणून ह्यांना किती वाईट वाटायचं. एकुलत्या एक लेकराचं असं का म्हणून. माझ्या बहिणीला रात्र रात्र झोप यायची नाही. त्याच्यामुळे शुगर झाली. अरे पण ती बापरे! आता एवढं म्हणते फ्रेश वाटायले. तिचं सगळं दिलं, ती पसारा दिला, सगळं दिलं, सगळं दिलं. बरं झालं. काही आता म्हणले एकदा प्रार्थना कर की एखादी कुठंतरी भेटावी त्याला. अगं हां. त्याच्या इच्छेने व्हावं म्हणलं, स्वामीच्या इच्छेने एकदा त्यांच्यासाठी कर तू प्रार्थना म्हणलं, त्यांच्या सेवेत राहा हो, म्हणजे हो. तुझं बरं. काय.
आणि ती बी सेवायला लागली. माझी एवढीच इच्छा आहे बघा, माझं सगळं कुटुंब स्वामीच्या सेवेत लावावं. हा हा सगळे बहिणीला लावले, मी घरचे लावले, माझ्या नणंदबाईला सुद्धा लावलं. नंदचा बी एवढा अनुभव आहे ना. नंदची सून एवढं त्या सासूला बोलायची ना, लई हा सारखं भांडणं करायची, सारखं असले भांडणं की तसले भांडणच नाही. मग पोरीने आणून फोटो दिला हा आणि मग ते म्हणली आत्या तुम्ही गुरु हे करा, 11 माळी जप करत जा. ती हा चहा द्यायची नाही, पाणी द्यायची नाही, स्वयंपाक करायची नाही, झोपायची. त्यांनी रानातून काम करून येऊन स्वयंपाक बी करायचा, तिला जेवायचं म्हणायचं तरी पण यायची नाही. नवऱ्याला चाड्या सांगायची, भांडायची. आता त्यांनी ते फोटो आणून 11 माळी जप करतात ना, आता ती कसंच बोलना गेली. अरे वा काहीच नाही, शिवी नाही किंवा लेकरावर घालून बोलायचं नाही. स्वतः उठती, आता काम करू लागत नव्हती तर काम करू लागायली, हे हा करायली. माझी नणंद एवढी हे करायली, त्या बी अडाणीच आहेत हा. म्हणलं तुम्हाला वाचता येत नाही तर नुसतं आपला जप करा. हा बरोबर आहे. बहिणीला पण माझे वाचता येत नाही, म्हणलं तुम्ही फक्त जप करा, बाकी हा काही नाही. ते सुद्धा मानून घेतात. म्हणलं तुम्हाला तिसरा डोळा नाही मान्य आहे, पण तुमच्या मुखातून तर बोलू शकतात ना तुम्ही, हो ना हो ना एवढं करा म्हणलं. तर तेवढा बी नंदला बी एवढा अनुभव आला त्या सुनाचा, तसला नव्हता. ती असली एवढी बोलणारी, एवढी कशी शांत झाली, मलाच आश्चर्य वाटतंय म्हणलं. हा हा अहो, स्वामींच्या पुढं काहीच आश्चर्य नाही ना ताई. खरंच काहीच नाही बघा, एवढं आहे. मला तर लय अनुभव आहेत बघा स्वामीचे. हा हा त्या लग्ना स्वामी मला सेवा केलेली कधी वाया पण जात नाही ताई. आणि मी पाय ठेवून चालले की स्वामी चला सोबत म्हणायचं. हा हा कधीतरी कुठल्याच गाडीवर एखादा तरी फोटो दिसणार. मी दररोज जाते त्या स्टॉपला 4 फोटो आहेत स्वामीचे दुकानावर असे. मी त्या एसटीतून गर्दी बसली की त्या सांगीतून स्वामीचा चेहरा बघते. ही दुकान जवळ आले की आता स्वामी दिसतील. ते म्हणजे असं वेडच लागल्यासारखं लागलं बघा. हा हा म्हणजे बघतेच मी आणि दिसतेच मला कुठून. मग ती कसं नेऊन पोहोचायचं म्हणलं की ती कसं बरोबर गाड्या लागणार, बरोबर त्या टायमाला जाणार. इतकेपर्यंत आहे बघा माझं तर लय अनुभव आहे. हेच सांगायचं होतं तुम्हाला अनुभव मला. हा 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 बरं झालं, खूप छान अनुभव आहे ताई. 2-3 तर अनुभव. ती नंदाचा आहे, बहिणीचा आहे, माझा स्वतःचा आहे. तिघीला पण अनुभव आलेत बघा आमच्या. हो ना हो ना त्या स्वामींच्या सेवेत आले ना की सेवा वाया जात नाही ताई. आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण स्वामी करतच असतात. परंतु कधी कधी काय होतं, एखाद्याच्या इच्छा लवकर पूर्ण होतात, पण काहींना असं वाटतं की त्यांच्या जर इच्छा पूर्ण होत नाही तर वाटतं की काही नाही, स्वामी सेवेत फरक पडत नाही. पण जेवढा नाही, तुमचा विश्वास स्वामींवर असेल ना तेवढे स्वामी उतरतात लगेच खरे. आपण कसं आहे, 2 ह्या मनाने केली ना मग ती स्वामीला वाटतं हे आपल्याकडे नाही. हो हो आपण इतकं मनानं केली ना सेवा, खरंच अंतःकरणातून ते त्यांना द्यावंच लागतं. आपली सेवा ती ठेवूनच घेत नाहीत. हो ना बरोबर आहे ताई. असं चालेल. आहे. मग कोणी कोणी करतंय, जाऊ द्या कवा पावणार आहेत बरं करते थोडं, जाऊ द्या कवा होईल का नाही आणि काय असं म्हणून केलं ते होतच नाही. हो ना बरोबर बरोबर. त्याच्यामुळे अनुभव लवकर येत नाही असं आहे. हो ते त्यांच्यावर चूक केलं ना, त्यांचं सगळं तुमचंच, सगळं शरीर बी तुमचं, मी बी तुमचे, सगळं तुमचंच. तुम्ही हो ठेवा, मारा आणि काही करायचं ते करा. हो ना असं तरच ती आहे. हो सगळं हो त्याच्यावर टाकून द्यायचं असं. हो आणि हे पण सांगायचं की मी प्लॉट पहिलाच घेतलेला होता. पण हा. बांधण्याला पैसे नव्हते, काही नव्हते. पण आता ती कुणी आम्हाला ते घरकुल एकदम मंजूर झालं 2.5 लाखाचं. अरे वा. आणि स्वतः थोडे पैसे म्हणून ते पण घर आता ते घर चालू केलंय. मुलाचे 2 वर्षापासून पेंडिंग पैसे 1 लाख रुपये त्याला भेटते दर वर्षाला कामगार विभागाचे. ते सुद्धा इतके पेंडिंग झाले. मी म्हणलं स्वामीचीच इच्छा असेल की तुम्हाला ह्या गरजेला मी देणार पैसे म्हणून. तर आता पडलं बांधकाम चालू केल्यावर. अगोदर कॅसेट पण खर्चले असते. पण ते बांधकाम चालू केल्यावरच ते पण पैसे पडले हो का आम्हाला. हा म्हणजे पगाराचे यायचे तेच नाही, चुकलं म्हणून 2 वर्ष ते पेंडिंग पैसे होते. आणि आपल्या बांधकामाच्या टायमाला अचानक त्या दिवशी 1 लाख रुपये पडले खात्यात त्यांच्या. अरे मी वा. म्हणलं हे पण स्वामीची इच्छा असेल की तुमच्याकडे लवकर दिले तर तुम्ही खर्चून टाकतात. हे तुमचं पुढचं काम करायचं म्हणून त्यांनी ठेवलेच म्हणलं हो आपले ना पैसे. बरोबर आहे. स्वामींचं नियोजन असंच असतं ताई. हा, नियोजन आहे म्हणलं त्यांचं की ते तुम्हाला आपल्याला टायमाला दिले म्हणलं तेवढे पैसे. हो ना हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. हो. तेच मग माझी लई दिवसापासून इच्छा होती करायची, हा म्हणजे सांगायची.
पण हा ते योगच आला नाही बघा. हा आज योग आलाय. हा 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 चालेल चालेल खूप छान अनुभव आहेत शेअर करते मी ताई. हो 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 चालतंय चालतंय. चला हो श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ताई. हो हो.